मग आज जर तुमच्याकडे पैसे नसतील, कारण का अवकाळी पावसामुळे तुमचं नुकसान झालंय, तुम्हाला तुमच्या भावाला भाव मिळालेला नाही उत्पादनाचा, कांद्याची काय परिस्थिती हे तुम्हाला माहिती, गेल्या 10 वर्षात कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, खताचे भाव वाढलेत का नाही वाढले? आता तुम्ही मला सांगा, सरकार आपल्याला काय सांगता, येत्या काळामध्ये पाऊस होणार आहे का हो? अल निनो आल्यामुळे या वर्षात जर पाऊस होणार नसेल तर येणारं एकही पीक तुमच्या हातामध्ये येणार आहे का? मग तुमचं घर चालणार आहे का? मग कसं चालणार तुमचं घर? कसा खर्च निघणार? तुमची मुलं जर कॉलेजमध्ये असतील त्याची फी कशी भरणार? मग ह्या सगळ्या अडचणीवर मात करायची असेल तर सरकारला आपण जी विनंती करत आहोत की 2019च्या कर्जमाफीला, या कर्जमाफीला तुम्ही जे जोडलेलं आहे ती अट पूर्णपणे काढण्यात यावी, ही आपली पहिली मागणी. ही योग्य आहे का नाही आहे? मग आज आणि पुढचे काही दिवस मी असेल, माझ्याबरोबर इथं काही लोक अन्नदात्यासाठी अन्न त्याग करणार आहेत. तर हे आंदोलन एका दोघासाठी नाही. इथं इलेक्शन आहे का? कुठे काय आपल्याला मतं मिळवायची आहेत का? पण ही अडचण शेतकऱ्याची आता जर नाही सोडवली तर पुढचं वर्ष आपल्या शेतकऱ्याचं अतिशय अडचणीचं जाऊ शकतं. म्हणून हे आंदोलन आपण इथं करत आहोत. आणि ओटीएसच्या बाबतीत सुद्धा जी दुसरी अट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019ला आपल्याला जोडण्यात आलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी ती 2019ची अट काढण्यात यावी अशी आपण मागणी केली. कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये एक अंतर्गतला पेपर कागद मीडिया समोर आपण आणला. त्या कागदावर काय लिहिलेलं आहे, या सगळ्या अटी जर टाकल्या तर आपल्याला 35,000 कोटी रुपये द्यावे लागणार नाही, आपल्याला बरेच कमी मिळू शकतात. त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ती कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतं. याचा विचार हा तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे.